म्हणून या गावात लग्न लागत नाही. गावाच्या बाहेर इथं स्वयंभू प्रगट झालेली आहे. 800 ते 900 वर्षापूर्वीचा असावं. तर शिलालेख इथं तुम्हाला आजही दिसतील. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये असलेल्या श्री रेणुका माता देवस्थान चौंडाळा या ठिकाणी. ज्या गावामध्ये रेणुका मातेचं अतिशय प्राचीन आणि पुरातन मंदिर असून या मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका फार महत्वाची आहे. तर मग आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत आणि मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत अंबडवरनं चौंडाळ्याकडे जाण्यासाठी. चौंडाळा हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये स्थित असलेलं गाव आहे आणि या गावाचं अंतर अंबडपासून साधारणतः 37 किलोमीटरांचं आहे. तर चला मग भेटूयात आता थेट चौंडाळ्यामध्ये. तर मित्रांनो, जसं की आता आपण रेणुका माता देवस्थान चौंडाळा येथे पोहोचलेलो आहोत. तर आता आपण अगोदर या मंदिराची व मंदिर परिसराची पाहणी करणार आहोत आणि मंदिर परिसराची पाहणी झाल्यानंतर या मंदिराची सविस्तर माहितीही घेणार आहोत. तर मित्रांनो, जसं की आता आपण या मंदिर परिसराची पाहणी केलेली आहे, तर आता आपल्याला या देवस्थानाची सविस्तर माहिती देवस्थानाचे वंश परंपरागत पुजारी असलेले श्री प्रकाशजी देवा वानोळे हे देतील. हे चौंडाळा येथील रेणुका देवी मंदिर संस्थान आहे. देवस्थान हे वंश परंपरेने वानोळे परिवार यांच्याकडे आहे. गेले 7 पिढ्यापासून वानोळे परिवार या ठिकाणी पूजा अर्चा, देखभाल, दुरुस्ती, दिवाबत्ती सगळं काम वानोळे परिवाराच्या वतीने होता. हे देवस्थान अत्यंत जागृत, आदिमाय आदिशक्ती ही या देवीला काही लोकांचा असा समज आहे की ह्या देवी
इथं स्वयंभू प्रगट झालेली आहे. परंतु आमच्या 7-8 पिढ्यामध्ये आम्ही या ठिकाणी पूजा अर्चा करीत आलेलो आहे. त्या बाबतीतच मी तुम्हाला माहिती अशी देतो की या देवीचे दंतकथा आहेत काही. ही देवी इथं प्रगट झाल्यानंतर या ठिकाणी देवीशी बळजबरी विवाह करण्यासाठी एक दैत्यराजा आला. देवीने त्यांना नकार दिला. त्या नकार दिल्यावर सुद्धा दैत्यराजाने बळजबरी करायचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न केल्यानंतर त्या दोघांमध्ये युद्ध झालं आणि या युद्धात देवीनी त्या दैत्यराजाचं जे म्हणजे फौज होती त्यांचे लढायला आलेले लोक त्यांची दैत्याची हे सगळे पाषाणचे झालेले आहे. आजूबाजूला जवळजवळ 5-7 किलोमीटरवर दगड आहेत, पाषाण दगड. हे दगड ते वराडी मंडळी आहे असं म्हणतात. त्याची असं काही हे नाहीये, पण असे दंतकथा आहे त्याची. ही वराडी मंडळी आहे हे आहे. या ठिकाणी आमच्या परिवाराच्या वतीने नवरात्र उत्सवात, चैत्र उत्सवात या ठिकाणी अत्यंत धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसेच विविध नवचंडी कीर्तन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. या ठिकाणी या देवतेचे जुने नाथ मंदिर सुद्धा एकनाथ महाराजांचे हे कुलदैवत आहे. आणि या ठिकाणी आमच्या वंशाने म्हणजे माझे वडिलाचे वडील आजोबा, पंजोबा, आबाजी नाईक, एकनाथराव नाईक, वानोळे या सगळ्यांनी इथं जे हे मंदिर जे बांधलेलं आहे त्याचे सुद्धा शिलालेख इथं तुम्हाला आजही दिसतील. काही मोडी लिपीतले आहे, काही मराठीतले आहे. पण हे सगळं पुरातन मंदिर अत्यंत जागरूक आहे. ह्या पंचक्रोशीमध्ये ह्या देवघराला हे देवघर आहे, पण आता या ठिकाणी थोडसे लोकांची भावना जास्त झालेली आहे. त्यामुळे थोडीशी वर्दळ वाढली. त्या वर्दळीच्या हिशोबाने लोकांना त्रास होऊ नये, लोक आल्यानंतर त्यांची सोयी व्हावी या दृष्टीने काही सोयी पण केल्या. कोणाला दर्शनाला ना म्हणत नाही आम्ही, पण आता यात्रेकरू म्हणजे दर्शन करू येतात त्यांना आम्ही दर्शनाचा लाभ देतो. हे मंदिर जवळपास 800 ते 900 वर्षापूर्वीचं असावं. या मंदिराचा, या देवघराचा हा जो भाग आहे बाहेरचा, हा हेमाडपंथी आहे. आतील मूर्ती जिथे परशुरामाची मूर्ती आहे, शंख आहे, बाज आहे, देवीची बाज आहे आतमध्ये, घंटी व जे देवीजवळ जे देवघरामध्ये जे देवघर असतो ते देवघराचे सगळे इतर देव पण आहेत आतमध्ये. त्या सर्व देवाची पूजा सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी, सायंकाळी सांज आरती, त्या दोन्ही सगळं आम्हीच करतो. हे आमचे जे परंपरा आबाजी नाईक म्हणून होते त्यांची समाधी आहे असं मानलं जातं देवीच्या समोर. ते या देवीचे भक्त होते, इथं त्यांची समाधी आहे. या देवीचे परत आख्यायिका अशी आहे, प्रचलित आख्यायिका लोकांमध्ये समज असा आहे की ही देवी कुमारिका इथं प्रगटलेली आहे. पुरातन 700-800 वर्षापासून या गावातील कोणताही नागरिक असो, रहिवासी असो, तो या गावात ती देवी कुमारिका असल्यामुळं तिनं इथं लग्नाला नकार दिलेला आहे. लग्न इथं ती देवीचं लागलेलं नाही, म्हणून या गावात लग्न लागत नाही. गावाच्या बाहेर जे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरात विवाहाचे मंगलाष्टक म्हणल्या जातात आणि नंतर लग्न लागल्यानंतर नवरा नवरी जोडीने मग गावामध्ये येतो प्रत्येकाच्या आपापल्या घरी. तसेच देवीला या ठिकाणी बाज आहे, निद्रा करण्यासाठी, देवीची झोप होण्यासाठी बाज आहे. ती देवीची बाज असल्यामुळे गावात सुद्धा पलंग अथवा बाज नाही. 4 पायाचं कोणी लोक पलंगावर बाजेवर झोपत नाही या ठिकाणी. जी प्रथा आजही परंपरेनं गावकरी पाळतात.
आणि हा जो हेमाडपंथी सभा मंडप जो आहे तो जो शिलालेख आहे कासवाजवळ, त्या कासवाच्या शिलालेखावर सरळ लिहिलेलं आहे श्री लक्ष्मण गोविंद आबाजी वानवळे, श्री लक्ष्मण, असं सगळं त्याच्यावर शिलालेख उर्दू मध्ये थोडं ते. रेणुका मातेचं देवस्थान आहे देवघर. या ठिकाणी शंकर, घंटी, परशुराम, दिवा सगळं पूजेचं सकाळपासून पूजा होते, सकाळ आणि संध्याकाळ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या रेणुका माता देवस्थान चौंडाळ्याची माहिती घेतली आहे. आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री प्रकाशजी देवा वानोळे यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रेणुका माता की जय.